नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत LS मराठी. घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान हेडलाईन्समध्ये. अभिजित दिपके 40 दिवसानंतर छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घरी दाखल. दिपकेंच्या घरी मित्र परिवाराकडून जंगी स्वागत. आजची भेट राजकीय भेट नव्हती. शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण. गुरुपौर्णिमा आहे, पवार साहेबांचे आशीर्वाद घेतले. वळसेंचे वक्तव्य. दूध भेसळ प्रकरणातील 13 फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी. देवदत्त निकम यांची तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रार दाखल. गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आनंद दिघेंना अभिवादन. आनंद आश्रमात जाऊन दिघेंना शिंदेंनी केले अभिवादन. बारामतीच्या सुप्यातील चौकात पुन्हा भीषण अपघात. 3 दिवसांपूर्वी 2 भावांचा मृत्यू, आज महिला गंभीर जखमी. संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको. गोंदियाच्या गोरेगावात रानडुकरांचा धुमाकूळ. कलपाथरी आणि पालेवाडा येथे तासाभरात 2 भीषण हल्ले, 6 शेतकरी जखमी. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. वन विभागाकडून मदतीचे आश्वासन. सोलापूरच्या फलटण तालुक्यातील पाडेगाव येथून 13 लाख रुपये किमतीचा पाण्याचा टँकर चोरी. दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासात केलं जेरबंद. लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 32.51 TMC पाण्याचा विसर्ग. जायकवाडीच्या दिशेने प्रवाहात वाढ. उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. संगम येथून भीमा नदी पात्रात 68,149 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेच्या प्रवाहावर परिणाम. मध्य प्रदेशातील नर्मदापुरममध्ये मूग पिकाला किमान आधारभूत किंमत मिळावी या मागणीसाठी संतप्त शेतकरी रस्त्यावर. परिसरात तणावाचे वातावरण. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.